तुम्हाला टाळावंय, मला घेऊन गेलं नाही. माझं मुंबईला काय काम? मुंबई? होय, राणादाला मुंबईला घेऊन निघालेत. तिकडे कसल्या तरी टेस्ट होणार आहेत. पुढच्या आठवड्यात ट्रेनिंग तिकडेच करणार आहेत. आठवडाभर मुंबईत? अरे पण असं अचानक कसं ठरलं? इथं काय प्रॅक्टिस नीट होत नाही असं म्हणत होते साहेब. खवळ होतं बघा जाम. पण राणा मुंबईला जायला तयार कसं झाला? ऐकण्याशिवाय इलाज नव्हता राणादा पुढे. राणादा असं ऐकत नसतो कोणाचं. त्याने दा मी तुम्हाला सांगतो, त्या सखी मॅडमनं कधी काहीतरी इमोशनल बच्चन दिला असणार आहे राणादासनी. हो, इथं राहिल्यावर ट्रेनिंग होणार आहे असं समजवलं. दोस्तीचा वास्ता दिला, राणादा तयार झाला. पण घरात सांगायला पाहिजे की असं डायरेक्ट कसं घेऊन चालल्यात? काय माहित, आठवडाभर आता मला पण सुट्टी मिळणार. जाऊ का मी? चालतं चालतं, या मजा करा 8 दिवस. The number you are trying to call is currently switched off. फोन लागणं झालायचा? हा, एवढ्या लवकर आउट ऑफ द रेंज? तो बलसारा साहेब गाडी चालवते का इमान? उद्या हा, चल मी निघतो. वहिनीसनी सांगायला पाहिजे. अहो वहिनीसनी माहितीच असणार, त्याशिवाय काय रानात जाणार आहे तुय? अरे तेच बघायचंय, फोन लागणं झालाय ना. चल मी जातो. हो, अजून काय? अजून बासुंदी. अजून अजून मस्तपैकी पुलाव. अजून आता अजून काय पाहिजे तुला? बास की. लाडू. एका टायमाला अजून किती पाहिजे तुला? लय पाहिजे. अरे लय खाशील तर सिनेमा बघताना झोपशील. नाही झोपणार. माऊ, आपण जायचं ना पिक्चरला? हो जायचं. हो दाका, तुम्ही चल पिक्चरला. मी नाही रे बाबा, सिनेमा बघताना झोप येते आम्हाला. मग तू झोप की. मग मी सांगतो तुला परत गोष्ट. नग, त्या परीस मी इथंच झोपते. तू सिनेमा बघून आल्यावर मला गोष्ट सांग. हा. लाडू, आता आधी श्लोक म्हणायचे, मग पर्वता म्हणायची, मग जेवायचं आणि मग पिक्चर. हा चालतंय. मग मी सांगू नका साहेबरावला पिक्चर निघालं ते? हो, जा सांगून ये. आणि हो, साहेबरावाला असं म्हणू नकोस की चल आमच्या बरोबर पिक्चरला, नाहीतर त्याला घेऊन पिक्चरला पोचेपर्यंत आपला पिक्चर संपूनच जाईल. माऊ, तू घाबरू नकोस. मी आल्यावर त्याला बी गोष्ट सांगतो. जा लवकर, हळू तर. आणि हा अंजली, राणा बरा तयार झाला ग. लाडू हट्टच धरून बसलाय, सांगितल्यावर झाले तयार. बरं झालं. त्या निमित्तानं तुम्ही दोघं फिरशिला, बोलशिला. नाहीतर आजकाल तुमचं आपलं तू तू मी मी चालूच आहे. म्हणून तर म्हणाले मी यांना पिक्चरला जाऊया. ते तलावावर नाराज होऊन बसले होते, हे माझ्या मनाला फार लागले. आज मी त्यांची पूर्ण समजूत काढीन. बरं बर, तू असं कर, तू तुझं आवर जा. मी इथलं बघते. राणा आता येईलच मळ्यातनं. मळ्यात इतका तालमत कोणच ठेव. हायच काय तुझं अजून? नाही नाही, हो मजेत म्हणाले. चला मी आले आवरून. चला, राणा अंजलीचं भांडण मिटलं. आता सुरळीत चाललंय. देवा, असंच गुन्ह्या गोविंदानं राहू दे दोघं बी. काय बरं आहे का साहेबराव? मला सांग, तू बघितलास काय कधी पिक्चर? काय म्हणतोस? मी बघितला 4 टायमाला. मस्त असते मज्जा. तिथे पॉपकॉर्न असतात खायला, आमचं बी असतंय, बर्फी असती. मी सगळं खाणार. तुला त्यांना घेऊन येऊ काय? काय नको म्हणतोयस? बरं, चांगली काय वरण घावली तर आणतो काय? हा चालेल काय तुला? हा मग ठीक आहे.
आणतो तुला वैरण. साहेबराव, मोठी माणसं का बांधतात? मोठे असतात म्हणून. मला मोठं व्हायचंच नाही. तू बांधतो कुणा बरोबर? नाही. मग तू कसा मोठा? अच्छा, तू नुसतं मान हलवतो म्हणून बांधत होत नाही का तुझं? चालतंय, आज रानात आला की तुझ्यासारखंच मान हलवायला सांगतो, म्हणजे मग बांधणार ना त्याचे संकट. हा, अशीच मान हललो म्हणून तू रानात आला. बस जाऊ काय? पिक्चरला जायचंय. लोक म्हणतात मला. आलो की गोष्ट सांगतो पिक्चरची. झोपू नको काय? चल येतो काय? शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. वहिनी, हो वहिनी. सनिता, तुम्ही नाही गेला सा? मी कशाला जाऊ? अहो असं कसं म्हणताय सा? ताईसाहेबांनी काय वाटल? अहो ते कवाच निघाल्या. तिचं काय काम होतं आता? अहो जायला नका का? वहिनी बसल्या तिथं आणि ही उगाच पुढे पुढे करते. मुंबईत फिरायची हौस नुसती. अहो नाही, मुंबईला नाही. त्यांच्या माहेरला गेल्यात पप्पांकडं. पप्पांकडं का? अहो त्यांच्या मम्मीची तब्येत बिघडल्या. कशानं? अहो ते स्वतःच फवारा गेल्या त्या औषध बागावर आणि समजा औषध नाका तोंडात गेलं. अहो दवाखान्यात ऍडमिट केले त्यासनी. फोन आल्या तडक निघाल्या बघा ताईसाहेब. होय. बरं बरं, वहिनी कुठं आहेत? थोरल्या ताईसाहेब त्यांच्या खोलीत आहेत, आवरायल्यात. अहो त्यांचा काहीतरी प्लॅन हाय. मुंबईचा? नाही, कोल्हापूरला. मला तर कळले मुंबईचा आहे म्हणून. मुंबईला कशाला? तू थांब, मी वहिनीच विचारून क्लिअर करून घेतो. हा. बघा, हा ड्रेस घालू काही साडी नेसू? सांगा. बरं थांबा, हा नको. हा, हा ड्रेस घालू काही साडी नेसू? अहो सांगा ना, साडी नेसू की ड्रेस घालू? बरं ठीक आहे, साडी नेसते. हा रंगही तुम्हाला आवडतो ना? आणि दागिने कुठले घालू? हे बघा, हे घालू? मोठं वाटतंय ना? नको, हे नको. हे बघा, हे ठरलं, हे घालते मी. आणि हो, आज पिक्चर बघताना तालमीचा विषय काढलात ना तर बघाच. आज लाडूला ना खूप खायचंय. पिक्चर सोडून हे खाऊ ते खाऊ असंच चाललंय त्याचं. आणि आज मलाही खूप फिरायचंय बरं का. वाटलं ना तर पिक्चर अर्धवट सोडू, पण आज आपण खूप फिरायचं आणि खूप मज्जा करायची. आणि हा, आज माझा मूड चांगला आहे. तुम्ही जर का खराब केलात ना तर बघाच. वहिनी आत येऊ काय? सूरज भाऊजी या ना. जायची तयारी वाटते. हो. नाही पण असं अचानक कसं ठरलं मुंबईला जायचं? मुंबई नाही हो, आम्ही कोल्हापूरला चाललोय पिक्चर बघायला. मला तर कळलं राणादा मुंबईला गेलाय म्हणून. मुंबई? होय, तो तालमीतला पैलवान सांगत होता. असे कसे जातील अचानक? होय, तर मी कशाला खोटं सांगू? नाही हो, हे असे न सांगता कसं जातील? भाऊजी, आम्ही पिक्चरला जातो म्हणून मस्करी करता ना आमची? हो नाही वहिनी, मी खरंच सांगालोय. मी स्वतः बघितलं गाडीतनं जाताना. ते टेस्ट आणि काहीतरी ट्रेनिंग आहे म्हणून मुंबईत. वहिनी, अहो मी मगापासून ट्राय केलाय, फोन लागत नाही त्याचा. मी सखीला लावतो. हा बोल. हे कुठे आहे? प्रवासात होता मी. कुठे निघालाय? मुंबईला. असं न सांगता अचानक? सांगितलं असतं तर तयार झाली असतीस तू. हे उत्तर नाहीये सखी.
एक मिनिट जरा ऐकून घे अंजली. पहिली गोष्ट, इथे गावात प्रॅक्टिस करत असताना राणाचं गेम मध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. सारखा तुझा इंटरफिअरन्स होता, त्याची मळ्यातली कामं असायची एटसेट्रा. दुसरी गोष्ट, तिथे मुंबईत प्रॉपर रिंग आहे, चांगला कोचही मिळू शकेल. मेडिकल टेस्टसाठी मुंबईला जाणं भागच होतं. आठवडाभर आधी निघालो एवढंच. अगं पण असं घरात कोणाला न सांगता असा परस्पर निर्णय कसा काय घेतलास तू? वहिनी मी घेतलेला नाहीये, राणानेच घेतलाय. तू यांना फोन दे. आल्यावरच बोल ना आता. आठवडाभर नो फोन नो घर कमिट केलंय त्याने. ही सरळ सरळ किडनॅपिंग आहे सखी. तसं समज. बाय द वे तो स्वतःहूनच तयार झालाय. असे कसे तयार झाले हे? अंजली आता वाद नको प्लीज. 5-6 दिवसांसाठी तुझ्या नवऱ्याला घेऊन चाललीये, पण जेव्हा परत आणेन तेव्हा नवीन राणाला बघून धक्का बसेल तुला, चांगला धक्का. आता 5-6 दिवस कळसोस. आणि रेंज जाते, मी ठेवते आता फोन. बाय. काय म्हणल्या? सासूबाई लय भारी मजा आल्या. मावशी, आज माझी ताईसाहेब नाही तर घर कसं शांत शांत वाटतंय नाही? अहो मला बी आज लय भारी आराम मिळालाय. होय, ते म्हणतात ना काय ते कसला दिस? हा, सोन्याचा दिस उगवला तसं वाटतंय बघा मला. तुम्ही माझ्याशी काहीच का बोलत नाही? ते ताईसाहेबांचीच घडा 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 बोलत असता. चंदे, हा, अरे देवा, उगवला तसा मावळा बी दिस. ताईसाहेब, ताईसाहेब, बरं ते सांगा, मम्मी कशी आहे? सलाईन बिलाईन लावलंय ना? आणि काय बरं, हा, डिस्चार्ज कधी मिळणार आहे? ऍडमिट केला असेल तर डिस्चार्ज मिळेल की नाही? ताईसाहेब, पण एवढं इशारी औषध नाका तोंडात गेलं म्हणल्यावर ऍडमिट कसं करून घेतलं नाही? हो चंदे, आमची मम्मी माहिती आहे ना, एकाच 10 करून सांगत्या. काय नाही, ते औषध जरा नाका तोंडात गेलं तर म्हणून मला काहीतरी व्हायलंय, मला काहीतरी व्हायलंय. नेलं डॉक्टरकडं तर डॉक्टर म्हणतो काय बी झालेलं नाही, घरी नाही आणला. मम्मी म्हणजे मम्मीच आहे बघा. काय ते काय लई नुकसान केलं बघा त्यांनी तुमचं. फुकट ना पाकट हेलपाटा पडला बघा मस्ती. अहो ते नुकसान नाही, हितलं नुकसान. तू मस्ती सांगते ताईसाहेब. अहो ती सखी का नाही राणादासनी मुंबईला घेऊन गेल्या ना? व काय परत? अगं बाई, अजून किती शान करणार आहे का त्या ठोकळ्याला? अहो त्यासाठी नाही, ट्रेनिंग साठी घेऊन गेल्या, ते बी कुणाला न सांगता. अहो संध्याकाळपासून हेच चाललंय. मास्तरी तर लई भडकल्या. काय सांगतीस? तर काय, अहो तिनं पळवून नेल्यासारखंच केलंय. घरात कुणाला खबर बी लागू दिली नाही. पण मग ठोकळा कस काय गेला? येस तर कळना झालंय. चांगली संधी गेली बघ आजची. मग काय, आमच्या मम्मीला बी आजच आजारी पडायचं होतं. होय, तर काय. खरं आम्ही असतो का नाही तर याचा लई मोठा मामला बनवला असता बघ. म्हणजे आता नाही बनवणार? नंदिता कधी बी चान्स सोडत नसत्या चंदे. हा, आमची मम्मी एकाच 10 करत्या, पण एकाच 100 कसं करायचं त्याची कला आमच्याकडे आहे. आता या मास्तरनीला कसं पिडतो, कसं भडकवतो ते बघ तू. वा ताईसाहेब, अहो तुम्ही खऱ्या कलाकार हायसा बघा. ते तर आम्ही हायच बघ चंदे. होय. बरं ऐक, हा, जेवण झाली काय? नाही हो, अहो समद्यांची मूड हाफ आहे. अरे वा, आता जेवणाच्या टेबलावर समद्यांचा मूड कम्प्लीट हाफ कसा करतो ते बघ तू. हा. बरं ऐक, हा, आम्ही आल्याची वर्दी दे समद्यासनी. हा. आम्ही जरा येतो, साडी बदलून येतो. आणि जाऊबाईंच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचंय, तेव्हा एवढीच चांगली साडी काही बरी दिसायची नाही. हं? आलो हा आम्ही. वय वय. बघितलं मावशी, आल्या आल्या पिळायला सुरुवात केली मला. लाडू अरे नको ना रे रुसूस. चल बरं जेवायला. सगळं तुझ्या आवडीचं केलंय जेवायला. उठ उठ लवकर. लाडू असं नाही रे वागायचं. आधीच खूप टेन्शन आहे, त्यात तू असं वागू नको. सोड दिवशी. नाही
आज मला पिक्चर बघायचा. अरे आता तुझे राणादा अचानक मुंबईला गेले, मी तरी काय करणार? ते परत आले की आपण जाऊयात पिक्चरला. चल. आपण ठरलं होतं. काय केलं मग राणादा? अरे मलाही नाही माहिती आता ते. फोन कर राणादाला. आज पिक्चरला जायचं म्हणजे जायचं. अरे फोन बंद आहे यांचा. आपण एक काम करूया, हे आले ना परत की मग जाऊयात पिक्चरला. नाही, आजच जायचंय. मी साहेबरावला सांगितलंय. का गेला राणादा? मला खरंच काही माहिती नाही. मी बी गेला असतो त्याच्या संगत. तू गेला असतास तर मी एकटी नसते का पडली? कसं? गोदा काका बोकाय, काकी आबा सरच घरात. मग कशी एकटी पडणार तू? घरातले सगळे आहेतच रे, पण माझं जग राणाजी आणि तुझ्या भोवतीच तर फिरतो ना. माऊ, तू काळजी करू नकोस. राणादा आल्यावर आपण जाऊ पिक्चरला. तू रडू नकोस. पुस पुस. तू रुसल्यावर मी रडणारच ना. मी कुठे रुसलोय? तू रडायलाय. मग नको रडू मी. अजिबात नाही. जरासा, अजून थोडासा, अजून थोडं. बघ, तू सांगितल्यावर मी हसले ना. तू सांगितलं तसं मी केलं. आता मी सांगते तसं तू करायचंस. खाली मस्त तुझ्या आवडीचं जेवण केलंय. आता जेवायला खाली जायचं. हा, अरे पोटात बघ किती जागा आहे तुझ्या, हो की नाही? बघ बघ. हो ग. मग चल जेवायला खाली लवकर. चल चल. अजून बंद आहे राणादाचा फोन. अहो अरे चार्जिंग संपलं असेल. चार्ज झाला की करतील ते फोन. चल. त्या गोदा कम्या वाढते द्या. कशाला? मी वाढते. तू जाऊन वहिनी साहेबांनी बोलवून आण. अहो ताई सब साडी बदलून येतो म्हणाला. द्या. बर. सूरज, साहेबांचा काय फोन आलता? आबासनी यायला उशीर होणार आहे. बर. राणाबद्दल सांगितलं का त्यासनी? नाही अजून, आल्यावर सांगूया की. बर. लाडू शेठ, अरे वा 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 वा, उशीर केला आज. रुसलो होतो. का ते? आता मी पिक्चरला जाणार होतो. राणादा मुंबईला गेला. अच्छा, मग परत आले जावा की. काका बोका, तू बी चल की. तर अनादा घेऊन जाणार असेल तर येतो की मी. मी घेऊन जातो की तुला. चालतंय की. ते परतायला जरा उशीरच झाला. आमच्या मम्मीला ऍडमिट केलत. हो, आता कशी तब्येत आहे त्यांची? शुद्धीवर आल्या, पण तरी बी काळजी घ्यायला पाहिजे. धोका टळलाय असं सांगितलंय आमच्या फॅमिली डॉक्टरनं. अहो मग वहिनी साहेब, बरं वाटल्यावर यायचं नाही होय? अहो काय सांगायचं आता गोदाक्का. आमच्या मम्मीला सोडून यायचं मनच नव्हतं खरं आमचं, पण या घराची वड गप बसू देना हो. आमच्या मम्मीपेक्षा या घराची 10 पट काळजी असते आमासनी. बरं, राणा भाऊजी कुठे आहेत? कुठं दिसना झाल्यात? कुठे आहेत ते? जेवायला येणार नाहीत काय ते? राणादा मुंबईला गेलाय. अगो बाई, आता आधीमध्ये मुंबईला? नाही, ते आमच्या मम्मी बद्दल विचारायचं होतं हो आमासनी. राणादा काय डॉक्टर आहे काय? जेव की. फवारणीचं औषध गेलंय आमच्या मम्मीच्या नाकातोंडात आणि त्याच्याबद्दल फक्त राणा भाऊजीच माहिती म्हणून विचारायलो.
बरं मुंबईला कशा पायी गेल्यात?